सर्वांना सप्रेम जय गुरु, जय लहानू बाबा. श्री संत लहानूजी महाराज मंदिर, तळेगाव रोड, आर्वी येथे लहानूजी महाराजांचा 141वा जयंती उत्सव दिनांक 3 मार्च 2025 रोजी संपन्न झाला. जयंती दिनी असंख्य भाविक भाव घेऊन अष्टसात्विक एकत्र येतात. सान थोर युवक देण्या बाबा मानवंदना. तसेच आर्वी येथील मंदिरात जवळपास 1500 भाविक मंडळी जमली होती. सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आर्वी येथील हे ठिकाण गुल्हाने यांच्या शेतात महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. श्री संत लहानूजी महाराज मंदिर, तळेगाव रोड, आर्वी येथे आज समर्थांचा 141वा जयंती महोत्सव मोठ्या थाटात इथे संपन्न होत आहे. 2 दिवसीय हा कार्यक्रम इथे दरवर्षी त्याचं आयोजन केले जाते. तर आज आपल्यासोबत कृष्णरावजी खोंडे काकाजी आहेत. काकाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानू बाबा. सर्वात आधी आजचा जो हा कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलेलं आहे इथे त्या मंदिर परिसरामध्ये, याबद्दल थोडक्यात सांगा माहिती. आम्ही या मंदिरात फिरायच्या निमित्ताने सडकेने जात होतो. बरं. पण इथली अवस्था अस्तव्यस्त होती. बरं. अशा अवस्थेत आम्ही म्हणजे सहकारी लोक हो, त्यांनी इथं हे सहयोगानं हे थोडं उभं केलं. नंतर आता आमचे नंतरचे प्लॅनिंगही सांगून देतो मी. हो, सांगा. नंतरचं बाई आता आम्हाला मंदिर बांधायचं आहे. हो. आणि सभामंडप आम्हाला तशी आजची आजी आमदार त्यांनी कबूल केला आहे. सुमित दादा वानखेडे यांनी. आणि या कार्यक्रमाला पावळे दादा, अशोकराव पावळे, बाळाभाऊ पावळे तिथले सर्व येऊन गेलेले आहे, उपस्थिती लावली. नेहमीच येतात आणि सर्व आमदार, खासदार, हे तुमचे दिवे साहेब नेहमी आम्ही बोलवत असतो. काही संत लोकही बोलवतो. हो. असा तो आम्ही आज काल्याचं सुद्धा आयोजन होतं ना. काल्याचा कित्येक वर्षापासून करतो, पण थोड्या प्रमाणात होतो. आता तो दिवसेंदिवस महाराजानं वाढत आहे, विस्तार पावत आहे. वाढत. या बाबाजीच्या या इथे पहिले म्हणते बाभळीचं झाड होतं, त्या स्थानाचं महत्त्व सांगा ना थोडंसं. या बाभळीच्या झाडाखाली महाराज जेव्हा कधी आर्वीला यायचे, हो, इथे एक देशमुख आहे आणि मायबाईचं देवस्थान आहे. हो. अजून प्रसिद्ध आहे महाराज. बरोबर आहे. तिथे यायचे. हो. इथे त्यावेळेस सुरुवातीला सटवड्यांचा जास्त हे होतं. सट्टेल त्रास द्यायचे. बरोबर. म्हणून ते एक दिवस असे धावत नाही. त्यांचे शिष्य इथं फुलगेलेजी आहे. हो. शंकररावजी फुलगेले. हो, बरोबर. ते त्यांचे भाव. हो. तर मग ते इकडे आले तर बाबाजी जेवून घ्या. पण ते बाबाजी काही थांबले नाही. आणि ते सरळ सपाट्यात निघाले. शंकरराव डब्बा घेऊन त्याच्या मागे जाणार. शेवटी इथे बाबाजीच्या त्या झाडाखाली येऊन बसले. इथे प्रसाद घेतला. इथलं पवित्र पदस्पर्शाने पावन झालेलं आहे श्री संत लहानूजी बाबा. आणि लोकांना एवढे चांगले अनुभव येऊन राहिले या ठिकाणून सुद्धा. या ठिकाणी म्हणजे लोकांनी ज्या इच्छा व्यक्त ठरवल्या असतील त्या इच्छा पूर्ण होणे किंवा त्यांना समाधान भेटणे. काही लोक आता मंदिराला तिथे जाऊ शकत नाही. हो. टाकरखेडला आता कोणी म्हातारे लोक आहे, रस्ते खराब आहे बा. म्हणून त्याच्यासाठी आम्ही चालू. आणि त्याला आता आमचे एक मित्र आहे गेले, शेंडेजी, त्यांचा मुलगा आहे. इथल्या उत्सवाबद्दल थोडक्यात सांगा. तुमचा परिचय द्या पहिले. मी अश्विन शेंडे, अश्विन पुरुषोत्तमराव शेंडे, राहणार वसंतनगर आर्वी. इथल्या उत्सवाबद्दल जे श्री संत लहानूजी महाराज मंदिर, तळेगाव रोड, आर्वी या स्थानाचं महत्त्व आत्ताच आपल्याला कृष्णराव काकाजींनी सांगितलं. कृष्णरावजी काकाजी पाहतात
7-8 वर्षापासून सुरू आहे यांचा कार्यक्रम. नाही बाबा आहे, यांचे बाबा असल्यामुळे माझं सहकार्य जास्त. माझे वडील हे काका दोघे मित्र त्यांनी हा कार्यक्रम 5-6 वर्षापासून सुरू केला. सुरुवात झाली 200 जण राहायचे. अच्छा. हो, आता 1500 पर्यंत पोहोचलेला. अच्छा. सगळे भाऊ इथे येतात. हो. आजूबाजूचे. आणि वर्षातून 3 कार्यक्रम आम्ही करतोय. हो. कुठले? एक तर इथे हा कार्यक्रम म्हणजे जयंतीचा कार्यक्रम, हो. पुण्यतिथीचा कार्यक्रम, हो. आणि इथे पालखी, महाराजांची पालखी येते. हो, मायबाईच्या वेळेस पालखी येते. बरोबर. पालखी तो आणि एक कार्यक्रम ते पर्सनल असतात त्यांचा, हे अनिल भाऊ जोशींची आईचा इंदिरा पृथ्वी मोठा कार्यक्रम असतो. बरोबर. असे 3-4 कार्यक्रम होतात. इथे आणि मधामध्ये इथे हरिभात तुम्ही लहानूजी लीलामृत पारायण सोहळा सुद्धा इथे संपन्न झाला आहे. नेहमीच होते, आताही संपला. आता दरवर्षी पारायण सोहळा होतो. आणि हरिपाठ तर कितीही पाऊस आला हो, तरी इथला नित्य नेमानं हरिपाठ चुकत नाही. बरोबर. आणि इतका जोरात आहे का 10-20 लोक हरिपाठाला राहते. खूप आनंदी याच्यात. तुम्ही आम्हाला सांगण्याचा अर्थ असा तर तुम्ही 5-5:30च्या दरम्यान मी आलो आहे ना इथे हरिपाठ. त्या तुमची मी ठरलं गेलं. आता त्याच्यातही सुधारणा झालेली आहे. असं का? आता लोकांचंही खूप सहकार्य होऊन राहिलं आहे. हो. तर दादाजी, तुम्ही या स्थानाचं महत्त्व सुद्धा सांगितलं. स्वर्गीय शंकररावजी फुलझेले हे जे बाबांचे निश्चिम भक्त होते, त्यांच्या नावाने एक तिथे टाकरखेडला रूमसुद्धा आहे, त्या काळात दिलेली, अजूनही नाव आहे. आणि इतर सहकारी लोकसुद्धा तुम्हाला भरभरून इथे सहकार्य करतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे पहा, या स्थानाचं जे महत्त्व आहे, इथे बाबांचा पदस्पर्श झाला, इथे विश्रांती केली आहे. तर इथून सुद्धा अनेक साक्षात्कार आता भक्तांना घडत आहे. अनुभव साक्षात्कार जे जाऊ शकत नाही बा टाकरखेडला, ते इथेच. आता शिवरात्रीला जसं मी जाऊन आलो होतो तिथून दर्शन घेऊन, माझ्या मिसेसचं तिथं जाणं नाही झालं तर आम्ही दर्शनाला इथंच आलो. म्हणजे बाबाजीचं ठिकाणच आहे, पवित्र झालेलं ठिकाण आहे ना हे आरवीचं. तर आज तुम्ही जे हो ते सर्व लहानू भक्तांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की लहानूजी स्वानुभवातून फुललेले शब्दपुष्प नावाचं आपण एक पुस्तक वितरित केलं, ज्याच्यामध्ये 1 ते 52 असे अनुभव साक्षात्कार आहे. तर लहानूजी लीलामृत ग्रंथामध्ये जे रामकृष्ण दादा बेलूरकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, त्याच्या व्यतिरिक्त अनुभव हे संकलन सुरू आहे. तर त्या पुस्तकामध्ये ते छापलेले आहे, वाचण्यासारखे अनुभव आहे. तर 50 रुपये 50 रुपये सहयोग राशी म्हणून ठेवली आपण किंमत. हो. तर ते सर्व लहानू भक्तांनी खरेदी करावा आणि त्या अनुभव साक्षात्कारांचा अनुभव घ्यावा अशी सगळ्यांना या माध्यमातून विनंती करतो. जय गुरु, जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.